हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होममेकर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे क्रंची आणि क्रिस्पी असे साबुदाणा वडे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 तास पाण्यामध्ये भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, बेसन, भाजलेले शेंगदाणे, एक बारीक कट केलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि जिरा। तर हे एवढी सामग्री लागणार आहे। आता मी एका बाउलमध्ये साबुदाणा घेणार आहे। आणि भाजलेले शेंगदाणे मिक्सीमधून ग्राइंड करून घेणार आहे। आणि ही मी आता साबुदाण्यामध्ये टाकणार आहे। बारीक कट केलेला कांदा यामध्ये मी टाकणार आहे। बारीक कट केलेला कोथिंबीर, अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच हळद, आणि 3 मोठे चम्मच बेसन। आणि याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे। आणि आता यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहे। आणि याला पण मी मिक्स करून घेणार आहे। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता मी कढईमध्ये ऑइल घेतलेले आहे। आता मी याचे छान असे वडे तयार करून घेणार आहे। आणि याला ऑइलमध्ये तळून घेणार आहे। अशा प्रकारे मी हे सर्व वडे तयार करून घेणार आहे। हे वडे खायला खूप टेस्टी लागतात। एक वेळ नक्की ट्राय करून बघा। याला छान असं क्रंची होईपर्यंत दोन्ही बाजूनी फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता क्रंची आणि क्रिस्पी असे साबुदाणा वडे किती छान तयार झालेले आहे। अशा प्रकारे मी हे सर्व वडे तयार करून घेणार आहे। आणि याला पण मी दोन्ही बाजूने
फ्राय करून घेणार आहे क्रंची होईपर्यंत. छान अशी क्रंची आणि क्रिस्पी साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता मी हे सर्व करून घेणार आहे. अशा प्रकारे हे वडे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.